आज आपण बनवतोय कटाची आमटी. तर त्यासाठी आपण कोथिंबीर घेतली आहे चिरून, लसूण, कढीपत्ता फोडणीसाठी घेतलेला आहे. इथं वाटून घेतलं आहे आणि डाळ काढून घेतली. शिजवलेली पुरणपोळीची जी डाळ आहे ती आपण थोडीशी काढून घेतली आणि डाळीचं पाणी पण थोडंसं घेतलं आहे. फोडणी देताना व्हिडिओ काढायचं थोडंसं राहिला, त्यामुळे डायरेक्ट फोडणी दिसते. मग फोडणीत मी पहिल्यांदा मोहरी टाकली आहे, लसूण ठेचून टाकलेला आहे आणि कढीपत्ता टाकलेला आहे. हा आपला घरचा मसाला आणि गरम मसाला थोडासा टाकलेला आहे मी. हे छान परतून घ्यायचं आहे. इथं मी गरम मसाला टाकते. हे बघा, छान परतून घे. तेलातच मसाला टाकला म्हणजे छान भाजीला आपल्या तर्री येते. आता हे आपण वाटण घातलेलं आहे. वाटण पण छान परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे आपलं. छान असं परतायचं आहे. तेल सुटलेलं दिसतंय आता वाटणाला. असं छान मसाला आपला परतून झालेला आहे. हे बघा, पूर्ण पातेल्याच्या कडेने मसाला पूर्ण सुटलेला आहे, म्हणजे छान परतून झालेला आहे मसाला आपला. जेवढा आपण मसाला परतणार तेवढं भाजीला पण आपल्या टेस्ट येते छान. मसाला परतून झालेला आहे. आता आपण त्यात गरम पाणी घालणार आहोत. मीठ राहिलेलं चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि परत एकदा मसाला पूर्ण परतून घ्यायचा आहे, नाही तर मीठ एकच जागी पडतं. मग मीठ घालून मसाला परत एकदा परतून घेतला आहे. असं परतला आहे. आता गरम पाणी घालते मी. मसाला चिकटला होता चमच्याला तो पूर्ण, म्हणून त्याच्यावर पाणी घातले. गरम पाणी घातल्यामुळं उकळी पण पटकन येते आणि आमटीला पण आपल्या छान तर्री येते. एक 8 ते 10 मिनिटात आमटी उकळवायची. थोडीशी उकळी आली की आपण त्यात डाळ घालणार आहोत. डाळ आणि डाळीचं पाणी दोन्ही पण घालायचं आहे. मी गरम पाणी घातलेलं त्यामुळे मी लगेच घातली आहे डाळ. हे बघा, अशी उकळी आलेली आहे. उकळती आमटी आपली. एक 10 मिनिटात आपली आमटी